हॉटेलवाल्यांनो सावधान, ग्राहकांना मोफत पिण्याचं पाणी देणं बंधनकारक, नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा। नागरिकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येते आहे। हॉटेल, रेस्टॉरंट, उपाहारगृह तसेच खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या सर्व आस्थापनांनी ग्राहकांना सुरक्षित आणि पिण्यायोग्य पाणी मोफत उपलब्ध करून देणे बंधनकारक असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केलं आहे। नियमानुसार ग्राहकांना केवळ बाटलीबंद पाणी खरेदी करण्यास भाग पाडता येणार नाही। ग्राहकांनी मागणी केल्यास संबंधित आस्थापनांनी स्वच्छ, सुरक्षित आणि पिण्यायोग्य पाणी विनामूल्य उपलब्ध करून देणं आवश्यक राहणार आहे। अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार ग्राहकांना मूलभूत सुविधा देणे ही खाद्य व्यवसायांची जबाबदारी आहे, ज्यामुळे सर्व हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य व्यावसायिकांनी या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, अन्यथा संबंधित विभागाकडून कारवाई केली जाऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे। ग्राहकांनी देखील आपल्या हक्कांची जाणीव ठेवून आवश्यकतेनुसार मोफत पिण्याचे पाणी मागावे असे आवाहन करण्यात आले आहे। सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासन अधिक सतर्क झालेलं असून नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। किचन कसं असावं याच्याबद्दल माहिती देतो। स्वयंपाकघर कसं असावं, सर्व अन्न तयार करण्यात येणाऱ्या ज्या आहेत त्या जागेच्या भिंती व फरशा ह्या टाईल्सच्या पाहिजेत। भिंत आणि फरशी म्हणजे खालची हे दोन्ही लागणार आहे। फक्त तुम्हाला खाली टाईल्स असून चालणार नाही, भिंतीला पण टाईल्स लागतात। त्या वॉशेबल असाव्या लागतात, कारण ते वॉश करता आलं पाहिजे। त्याच्यातून कोणत्याही प्रकारचं मिक्सचर होणार नाही, अडल्टरेशन होणार नाही किंवा पॉयझनस सबस्टन्सेस जाणार नाही हे अपेक्षित आहे। ते अशोषक म्हणजे नॉन परमिएबल असावं, त्याच्यातून पाणी जाताना नाही हे बघावं लागणार आहे। त्याचबरोबर त्या धुण्यायोग्य असाव्यात हे असणं आहे। हे करताना पुरेशी हवा खेळती पाहिजे, तिथं यांत्रिक वायू विजन व निर्वातन प्रणाली बसवली पाहिजे, ज्याला एक्झॉस्ट आपण असं म्हणूया। त्याचबरोबर एक्झॉस्ट चिमणी असणं अपेक्षित आहे किंवा हुड खाली करावीत असे अपेक्षित आहे। त्याचबरोबर कच्चा माल म्हणजे रॉ मटेरियल जे आहे ते त्यांनी स्वीकारण्यासाठी वेगळा सेक्शन, त्याचं प्रोसेसिंग किंवा तयारी करण्यासाठी वेगळा सेक्शन, स्वयंपाक तयार करण्यासाठी वेगळा सेक्शन आणि वाढण्यासाठी किंवा सर्व्ह करण्यासाठी वेगळा सेक्शन असं त्या रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये मांडणी असणं अपेक्षित आहेत। कच्चे व शिजवलेले अन्न क्षेत्र हे भौतिक श्रेष्ठता वेगळे ठेवावे लागणार आहेत। शाकाहारी व मांसाहारी हे वेगळे ठेवावे लागणार आहेत। आणि त्याचबरोबर त्याला अनुक्रमे शाकाहारी असेल तर हिरवा रंग, मांसाहारी असेल तर लाल रंग असे तुम्हाला फलक तिथे ठेवावे लागणार आहे। तर ह्या गोष्टी ह्या मॅन्डेटरी आहे, वेळोवेळी निर्देश दिले त्या दृष्टीने आहे। आणि हे काम करत असताना स्वयंपाकगृहात प्रवेशद्वारी पाणी, द्रव साबण, टॉवेल, ड्रायर अशी व्यवस्था पूर्णपणे असणं अपेक्षित आहे, सो दॅट तिथं ज्यावेळेस कोणता ग्राहक जाईल तर त्याला ह्या गोष्टी अवेलेबल पाहिजेत, जेणेकरून जेवताना किंवा तिथलं फूड कन्झ्युम करताना त्याला ती फॅसिलिटी असणं अपेक्षित आहे।